श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. टँकर मुक्त वेंगुर्ला नंतर आता बॅनर मुक्त वेंगुर्ला करण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार वेंगुर्ला नगर परिषदेने केला असून शहरात यापुढे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. गणेश चतुर्थीपुरतं मर्यादित न राहता हा निर्णय कायमस्वरूपी लागू करण्याचा मानस असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरब यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत नागरिकांच्या उपस्थितीत व नागरिकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गिरब यांनी सांगितलंय. यावेळी गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, विद्युत वितरणबाबत नियोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थी निमित्त जी आपण नियोजनाची सभा घेतो, मीटिंग घेतो, त्यामध्ये सर्व बाजारपेठमधले व्यापारी मंडळाचे अध्यक्ष असतील, किरकोळ व्यापारी असतील, तसेच ST स्टँड, नंतर पोलीस स्टेशन, सगळे संबंधित खात्याचे लोक, अशा सगळ्या लोकांना बोलवतो आम्ही आणि अशी सभा घेतो. तशी सभा आमची कालच पार पडली आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक निर्णय घेतला गेला आणि या सभेमध्ये सर्व पक्षीय लोक होते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते आणि यामध्ये सर्वांनी स्वतःहून सांगितलेला निर्णय म्हणजे वेंगुर्ला मध्ये बॅनर बंदी करा, बॅनर मुक्त वेंगुर्ला करा. आणि आम्हाला तो निर्णय खूप आवडला. आम्ही सर्व सदस्यांनी तो एक मताने मंजूर केला आणि बॅनर मुक्त वेंगुर्ला जर झालं तर अशी पहिली नगर परिषद ठरेल की ज्या ठिकाणी बॅनरच लावले जातात. तर त्यासाठी सर्वानुमते असा निर्णय घेतला गेला की शहरात यापुढे चतुर्थीच्या कालावधीत असू दे किंवा कोणत्याही कालावधीत बॅनरच लावायचे नाही. मग त्याला त्यांनी दुसरा उपाय सुचवायला सांगितला. तुम्ही त्याऐवजी तुम्ही काय सुविधा देऊ शकता. मग त्यावेळी आम्ही असा एक डिसिजन घेतलेला आहे की LED स्क्रीन लावायची, डिजिटल LED स्क्रीन आपण शहरात लावायचा डिसिजन झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आणि त्याप्रमाणे वेंगुर्ल्यात 5 ठिकाणी आम्ही LED स्क्रीन लावणार आहोत. ते यामध्ये दाबोली नाका, वेंगुर्ला मार्केट, त्यानंतर हॉस्पिटल नाका, त्यानंतर पॉवर हाऊस, त्यानंतर पिराचा दर्गा, या अशा ठिकाणी 5 ठिकाणी हे आम्ही डिजिटल LED स्क्रीन लावणार आहोत. आणि नागरिक जे बॅनर लावणारे आहेत, ज्यांना शुभेच्छापर संदेश द्यायचे आहेत, गणेश चतुर्थी निमित्त ज्या कोणाला एक शुभेच्छापर संदेश द्यायचे, त्यांनी सर्वांनी ते नगरपालिकेकडे द्यावे. आम्ही ते ह्या LED स्क्रीनवर प्रसिद्ध करू आणि त्याची कालावधी त्यांच्या लोकांच्याच म्हणण्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. 1-2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, त्याप्रमाणे त्याची फी आम्ही आकारू आणि ती फी एकदम वाजवी स्वरूपाची असेल. बॅनरला जेवढा खर्च होतो तेवढीच ती फी आकारली जाईल आणि आम्हाला या नगरपालिकेला त्यातून उत्पन्न करायचं नसून वेंगुर्ला हे बॅनर मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता ती वेळ आलेली आहे की चतुर्थी महोत्सवातच आम्ही हे बॅनर मुक्त वेंगुर्लाची घोषणा केलेली आहे. त्याबरोबरच इतर म्हणजे वाहतुकीचं नियोजन, त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था कुठे कुठे करायची आहे, 4 व्हीलर गाड्या, 6 चाकी गाड्या, 3 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन सर्वानुमते केलेलं आहे. त्याच्यानंतर गणपती, शहरातील गणपती हे मातीचेच किंवा शाडू मातीचेच असले पाहिजेत असाही निर्णय झालेला आहे. तो निर्णय गेल्या वर्षी होता आणि शासनाची तेच धोरण आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणेच आम्ही शाडू मातीचे आणि मातीचे गणपतीला परवानगी दिलेली आहे. गणपतीच्या भोवती असणारी सजावट सुद्धा प्लॅस्टिक मुक्त आणि थर्माकोल मुक्त असावी असाही निर्णय करण्यात आलेला आहे. वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत दरवर्षी सजावट स्पर्धा घेतली जाते, ती यंदा पण आपण घेणार आहोत. अशा प्रकारे महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आणि ते सर्वानुमते सर्व विषय मंजूर झालेले आहेत. अवजड वाहनांसाठी दिनांक 10 ते 26 या कालावधीत सर्व अवजड वाहनं हॉस्पिटल नाक्यावरून
डाव्या बाजूला वळून कॅम्प मार्गे पॉवर हाऊस कडून ती बस स्टँडकडे जातील. तशीच बस स्टँडवरून येणारी सर्व वाहनं, अवजड वाहनं ही त्याच बाजूने पिराच्या दर्ग्यातनं रामेश्वर मंदिर हॉस्पिटल नाका वर येतील आणि पुढे जातील. 10 ते 26 पर्यंत हॉस्पिटल नाका ते दाबोली नाकापर्यंत अवजड वाहनासाठी 10 ते 26 या दिवशी अवजड वाहनं बंद राहतील. तसेच 12 आणि 13 या 2 दिवशी माटवीचं सामानासाठी बाजार भरतो. हा प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्यामुळे त्या 2 दिवशी 12 आणि 13ला आपल्या मारुती मंदिर, चारगदा मारुती मंदिर ते दाभोली नाकापर्यंत सर्व वाहनांसाठी हे 2 दिवस वाहनांसाठी बंदी राहील. इतर दिवशी 4 चाकी वाहनं आणि 3 चाकी आणि 2 चाकी वाहनांना उभा राहील असं नियोजन केलेलं आहे.